महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे। अलीकडेच या योजनेसंदर्भात काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत, ज्यांची सविस्तर माहिती आपण पाहूया। सोशल मीडियावर नुकतीच एक बातमी व्हायरल झाली होती की या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दिवाळी बोनस म्हणून 5500 रुपये मिळणार आहेत। मात्र ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे। सरकारने कोणताही दिवाळी बोनस जाहीर केलेला नाही, परंतु या योजनेच्या लाभार्थींसाठी एक आनंदाची बातमी नक्कीच आहे। महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः जाहीर केल्याप्रमाणे योजनेअंतर्गत मिळणारी मासिक मदत 1500 रुपयांवरून 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे। ही वाढीव रक्कम नोव्हेंबर 30 रोजी लाभार्थींच्या खात्यात जमा होणार आहे। या निर्णयामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात मागील थकीत रक्कम 3000 रुपये आणि नवीन वाढीव रक्कम 2100 रुपये असे एकूण 5100 रुपये जमा होणार आहेत। ही रक्कम महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे।